सगळा मेकअप काढते मंडळी, कारण रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आहे आणि आत्ता 4 वाजता निघायचं होतं मला घरातनं. थोडासा लेटच होतो आहे. मी चालली पुण्याला. साधे सिंपल ड्रेस घातला आहे, काहीच नाही. पुन्हा मेकअप वाईप ऑफ करते, बिकॉज एवढा मेकअपमध्ये बसमध्ये जाण्यात मला तर काय कम्फर्टेबल वाटत नाही. सगळा काढते आहे. चलो तोड धुते आणि भेटते. रक्षाबंधनच्या व्लॉगला खूप सारे कमेंट्स आले, ताई तू छान दिसते, ताई तू लक्ष्मी दिसते, इतके छान छान कमेंट्स. आणि बरेच असे पण कमेंट आले की आजच कळालं की तुझ्याकडे मंगळसूत्र आहे की, आणि 12 वर्ष कुठे गायब झाली होतीस आणि हे ते. तर असं काय नाही आहे, मी व्लॉग्स आता करते पण तुम्हाला आधीची स्टोरी माहितीच नाही आहे. आधी मी लग्न झालं 2014 ते 16-17पर्यंत आम्ही चंदीगडला होतो. ठीक आहे, 2013ला लग्न झालं. त्यानंतर आम्ही राजस्थानला आलो. जवळपास 2.5 वर्ष आम्ही राजस्थानला होतो, जयपूरमध्ये पिंक सिटी मॉलच्या शेजारी. त्यानंतर पुण्यात आलो, तेव्हा मग लॉकडाऊन पडला. मग लॉकडाऊनच्यामुळे जॉबचं तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना ले ऑफ केला होता. जवळपास 6 महिने जॉब नव्हता. त्यावेळेस आम्ही कोल्हापूरला होतो. त्यानंतर मग लगेचच पुन्हा पुण्यात जॉब मिळाला आणि विदिन अ इयर माझ्या नवऱ्याची बदली झाली ह्याला अहमदाबादला. अहमदाबादचे व्लॉग्स तर तुम्ही बघितलेच आहे सगळ्यांनी. अहमदाबादला जवळपास आम्ही 2.5 वर्ष वगैरे राहिलो असेल. आणि त्यानंतर आम्ही ह्याला आलो नाशिकला. मग नाशिकला 6 महिन्यात काय झालं तुम्हाला माहिती आहे. मग सचिन आता पुण्याला आलेला आहे आणि मी आता सध्या नाशिकमध्ये. तर माझं ह्या कंटिन्यूच्या शेड्यूलमध्ये मी कधी रक्षाबंधनला स्पेशल माझ्या भावाकडे कधी जाऊ शकले नाही. तर काय करायचे, मी राखी पाठवायचे त्याला आणि आधेमध्ये जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा मी एखाद वेळेसच गेले असेल. बाकी आम्ही फक्त ऑनलाईन सेलिब्रेशन करायचो. माझे ऑनलाईन सेलिब्रेशनचे पण व्हिडिओ खूप सारे आहेत. तर आणि विशेष म्हणजे 2021पर्यंत मी पण जॉब केला चंदीगडला, पुन्हा असं जिथे जिथे सचिन जाईल तिथे तिथे मी पण जॉब करत होते हॉटेलमध्ये. त्यामुळं मला असं काही फार वेळ मिळत नव्हता. तर असो, आता 2021 माझं बाळ जेव्हा पोटात होता तर मी चक्क 9 महिने त्याला पोटात ठेवून जॉबवर होते. 9वा महिना लागून 10-12 दिवस वरती मी काम केलं आणि त्यानंतर मग मी ब्रेक घेतला की मग डायरेक्ट व्लॉगिंग स्टार्ट केली. तसं मी लॉकडाऊनच्या टायमालाच माझं चॅनल ओपन केलं होतं, पण तेव्हा मी ट्रॅव्हल व्लॉग शेअर करायचे. मला ना ट्रॅव्हलिंगचं खूप असं छान वाटायचं, रिव्ह्यूज हॉटेलचे वगैरे द्यायचे. पण जेव्हा मला माहितीच नव्हतं की आपण डेली व्लॉग्स वगैरे काय असतात. तर मी घरी तर माझे फ्रेंड्स मला म्हटले की आपल्या इथे कोल्हापूरला 2-3 ब्लॉगर्स आहेत, ते फार फेमस आहे, त्यांच्यासारखं काही डेली व्लॉग्स करते का. मग मला डेली व्लॉग काय आहे हे मला माझे फ्रेंड्स लोकांनी सजेस्ट केलं की असं असं असते, तसं असते, त्यात ग्रोथ आहे, छान आहे. तेव्हा मग मी डेली व्लॉग्स वगैरे स्टार्ट केले. ते पण मी 3 वर्ष नुसती खेळत बसले. असं यूट्यूबची जर्नी कधी तर शेअर करेल. पण मंडळी ह्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो नाशिक ते पुणे जाण्यासाठी. रात्रीचे जवळपास 11:15 वाजले होते आणि 20 ते 30 आरामात 30च्या पेक्षा जास्तच बसेस असतील. आणि सांगू काय, आमची बस त्याच्यानंतर चक्क 10 मिनिटातच खराब झाली. आणि नशीब माझं की आम्ही वाचलो. पण ते पण नशीब चांगलं की लगेचच आम्हाला वॉल्वो मिळाली शिवनेरी. तर शिवनेरी नसते तर कदाचित मला सकाळच झाले असते पुण्याला जायला. का तर ती बस इतकी स्लो चालत होती ना, आम्हाला लक्षातच आलं नाही की नेमकं काय होतं. तर ड्रायव्हरने नंतर सांगितलं, कंडक्टरने सांगितलं की बस खराब झाली आहे, त्यामुळे आम्ही स्लो चालवत होतो आणि तुमच्यासाठी वेगळ्या बसची सोय केली आहे. म्हणजे बरं झालं की माझे मुलं माझ्यासोबत नव्हते. मागच्या वेळी जी दगदग झाली होती माझी पुण्यातून येत असताना, आता ही दुसरींदा झालंय. आता खात असताना तुम्ही बघताय की मी कंटिन्युअसली गप्पा मारते, कारण मी नाशिकपासून पुण्यापर्यंत मी एका मॅमसोबत चालली होते. तर त्या माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि आमची बसमध्येच ओळख झाली. मग त्यांनी त्यांच्या टिफिनमधला मला भात दिला आणि तो भात इटलेला होता. मस्त पावभाजी मी घेतली होती खायला, पण तो भात इटलेला निघाला. तर ठीक आहे, असू दे, त्यांनी काय मुद्दाम नाही केलं तसं. पण त्या मला म्हटल्या की मी मस्त मसाले भात आणला आहे, ट्राय कर. तर असू दे, पावभाजी खाल्ली मग आम्ही दोघींनी आणि आम्ही बस चेंज केली आणि आम्हाला तिथे पण सीट एकत्रच मिळाली. ह्या पिंक ड्रेसवरच्या मॅम त्या माझ्यासोबत होत्या आणि त्या इतक्या फ्रेंडली होत्या, इतक्या छान होत्या. त्या MPSC UPSCच्या क्लासेस वगैरे घेतात. जिथे मी राहते सोमनाथ नगरला पुण्यात, तर तिथेच त्यांचं घर आहे, विद्यानगरच्या तिथे. रात्रीचे 1:30 वाजले होते आम्हाला पोहोचायला घरी. आणि आता त्या मॅमला पण आम्ही घरी ड्रॉप केलं होतं, कारण की त्यासुद्धा वडगाव शेरीमध्ये विद्यानगरच्या तिथे राहतात आणि मी सुद्धा तिथेच त्यांच्या शेजारीच. तर खूप छान ओळख झाली आणि कधी तर त्यांना भेटायला पण जाईल घरी. तर चला मग वडगाव शेरीमध्ये मी आलेले आहे, लवकरच प्लॅन करूया भेटायचं.